सोलापूर ते अक्कलकोट विनाथांबा बस MH14BT0839 या बसच्या मागून छोटा हत्ती वाहन समोर येऊन सदर बस चालकाला खाली उतरून यातील इस्मांनी आमच्या गाडीमध्ये पेशंट आहे, तुला गाडी नीट चालवता येत नाही का असं म्हणून विनाकारण शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 3 आरोपी विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर सदर आरोपी विरुद्ध मेहरबान कोर्टानं चार्ज फ्रेम करून यातील फिर्यादी व साक्षीदारास तपासलं असता फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष साबित न झाल्यानं पुराव्याअभावी मेहरबान सेशन जज सोलापूर या कोर्टानं सदर 3 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। सदर आरोपींकडून ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे, ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, ॲडव्होकेट अनिता कळके, ॲडव्होकेट वीरसेन फुलझळके यांनी काम पाहिलं आहे। शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीस निर्दोष मुक्तता। दिनांक 20/4/2017 रोजी फिर्याद शशिकांत भीमाशंकर चांगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 246/2017 प्रमाणे यातील आरोपी सुरेश मिर्जे, परमेश्वर उल्ले व लक्ष्मण मिर्जे यांच्या विरुद्ध भादवी कलम 353, 323, 504, 506 व 34 प्रमाणे MIDC येथे गुन्हा दाखल करण्यात आला। यातील हकीकत अशी की सोलापूर ते अक्कलकोट विनाथांबा बस MH14BT839 या बसच्या पाठीमागून छोटा हत्ती समोर येऊन यातील बस चालकांना खाली उतरून आरोपी असे म्हणाले की आमच्या गाडीत पेशंट आहे, तुला नीट चालवता येत नाही का अशी म्हणून शिवीगाळ व मारहाण केलेली आहे व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। यातील मेहरबान कोर्टाने या तिन्ही आरोपींविरुद्ध चार्ज फ्रेम करून यातील फिर्यादी व साक्षीदारांचे साक्ष तपासलेले आहे। फिर्यादी व साक्षीदार यांचे साक्ष साबित न झाल्याने तिन्ही आरोपीस निर्दोष मुक्तता केलेली आहे। या आरोपींकडून ॲडव्होकेट MN श्रीखंडे व ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी व ॲडव्होकेट अनिता कळके व ॲडव्होकेट वीरसेन फुलझळके यांनी काम पाहिलेले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।